नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम पाहणार आहोत। मी तुम्हाला एक प्रॉब्लेम प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मी ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। अरुण आणि पंडित त्यांचा ट्रायल बॅलन्स आहे 31 मार्च 2017चा। त्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट आहेत, टोटल ॲडजस्टमेंट आहेत 8। तर तुम्हाला त्यामध्ये prepare the trading and profit and loss account of the firm assuming that the partners maintain their capital accounts as fluctuating। दोन मेथड्स आहेत प्रॉब्लेम सोडताना, एक कॅपिटल मेथड आहे आणि दुसरी फ्लक्च्युएटिंग मेथड आहे। तर आपण ही कॅपिटल फ्लक्च्युएटिंग मेथड शिकत आहोत। यामध्ये एक काळजी घ्यायची आहे, यामध्ये एकूण 3 अकाउंट ओपन करायचे आहेत। पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट जे आहे ऑफ अरुण अँड पंडित, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ अरुण अँड पंडित आणि तिसरा आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट। अशी एकूण 3 अकाउंट आपल्याला ओपन करायचे आहेत। पण तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिसतील की प्रॉब्लेममध्ये एकूण 8 ॲडजस्टमेंट आहेत। त्या 8 ॲडजस्टमेंटचा इफेक्ट कसा होणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिली ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन बिल्डिंग बाय ₹2500, प्लॅन्ड बाय ₹4000 अँड मोटर व्हेकल बाय ₹1500। अशी पहिली ॲडजस्टमेंट आहे, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे। तुम्ही त्याकडे नीट लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपल्याला या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट ओपन करायचं नाही आहे। मग बॅलन्स शीट ओपन करायचं नसेल तर मग डेप्रिशिएशन अमाऊंट जी आहे त्याचा इफेक्ट कोणत्या बाजूला होईल तर तेच या ठिकाणी पाहायचं आहे। म्हणून पहा, डेप्रिशिएशन अमाऊंट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 2500, प्लॅनची डेप्रिशिएशन अमाऊंट दिलेली आहे 4000, मोटर व्हेकल दिलेली आहे 1500, टोटल डेप्रिशिएशन जे आहे ते आहे 8000। मग हे 8000 डेप्रिशिएशन तुम्ही कुठे टाकणार आहे तर तुम्हाला मी सांगितले आपल्याला एकूण 3 अकाउंट ओपन करायचे आहेत। ट्रेडिंग अकाउंट, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिसरा आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट। या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला याची एंट्री द्यायची आहे। ही पहिली तुमची ॲडजस्टमेंट झालेली आहे। आता दुसरी ॲडजस्टमेंट यामध्ये दिलेली आहे पहा, काय ए प्रोव्हिजन ऑफ 5% इज रिक्वायर टू बी मेड फॉर डाऊटफुल डेब्ट्स। डाऊटफुल डेब्ट्ससाठी 5% एक प्रोव्हिजन केलेले आहे। आता मग ह्या 5% प्रोव्हिजनचा इफेक्ट कोळे होणार आहे तर तुम्हाला तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये डेटर्स 90,000 दिसतील। डेटर्स आहे पहा ट्रायल बॅलन्समध्ये 90,000 आणि मग त्यावरती तुम्हाला किती डाऊटफुल डेब्टसाठी किती प्रोव्हिजन करायचे आहे तर 5% आहे। म्हणजे 90,000वरती 5% म्हणजे एकूण अमाऊंट जी आहे रुपीज आहे ती किती आहे 4500। ते आपण कुठे दाखवणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला। ही आपली दुसरी ॲडजस्टमेंट आहे। तिसरी ॲडजस्टमेंट पहा, या ठिकाणी दिसते आपल्याला ऑफिस एक्सपेन्सेस इन्क्लुडेड प्रीपेड इन्शुरन्स ₹1000। म्हणजे काय दिसतं इथे तुम्हाला ऑफिस एक्सपेन्सेस आहे पण तो कोणता आहे प्रीपेड इन्शुरन्स आहे। मग याची एंट्री कोणत्या ठिकाणी होईल ती अगोदर पाहिलं पाहिजे। म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सगळ्यात अगोदर तुम्हाला मांडून घ्यायचं आहे टू ऑफिस एक्सपेन्सेस। अगोदर मांडून घेतले टू ऑफिस एक्सपेन्सेस, त्याची अमाऊंट आहे टोटल 6000 म्हणजे 6000 आणि त्यातून तुम्हाला लेस करायचे आहेत प्रीपेड इन्शुरन्स टोटल किती 1000। म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आउटर कॉलमला किती दिसणार आहेत 5000। त्यानंतर चौथा जो भाग आहे, चौथा भाग इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड ड्रॉविंग इज टू बी ॲज 6% पर ॲनम। म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे जे भांडवल आहे त्या भांडवलावरचं व्याज आणि ज्यांनी उचल काढलेले आहे पार्टनर्सने त्याच्यावरती 6% पर ॲनम हे व्याज आहे। मग याची एंट्री कशी करता येईल ते पाहूया। तर प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे अरुणचं कॅपिटल 80,000 आणि पंडितचं कॅपिटल दिलेलं आहे टोटल 60,000। मग आता जर याच्यावरती व्याज द्यायचं असेल तर 80,000वरती म्हणजे 6% ऑन 80,000 किती टक्क्याने काढलं 6%ने, तर टोटल अमाऊंट जी आलेली आहे ती आहे 4800 आणि ती आपण दाखवणार आहोत प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला। म्हणजे कुठे दाखवणार आहोत प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला। तसंच पंडितचं कॅपिटल आहे त्यावरती आपल्याला परत 6% इंटरेस्ट आहे तो काढायचा आहे।
पंडित कॅपिटल अकाउंट आहे 60,000, 6% ऑन 60,000. किती पर्सेंट आहे? 6% आहे. म्हणजे ती रक्कम जी आहे 3,600 आहे, म्हणजे 3,600. ही सुद्धा कुठे दाखवणार आहोत आपण? प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. आता पुढचा भाग याच्यामध्ये आहे बी, पहा ड्रॉविंग्स. इथे तुम्हाला दिसत आहे पहा ड्रॉविंग्स. आता ड्रॉविंग्समध्ये इथे एक मुद्दा आहे. ड्रॉविंग सुद्धा आपल्याला किती टक्के काढायचं आहे? 6%. पण ॲझ्युमिंग असं केलं जातं की व्याज ड्रॉविंग काढताना त्यावरती महिन्याच्या शेवटी ते काढलं जातं किंवा ड्रॉविंग ही उचल महिन्याच्या शेवटी घेतली जाते. म्हणून ॲझ्युम केलं जातं की वर्षाचं व्याज न घेता ते 6 महिन्याचं व्याज दिलं जातं. म्हणून अरुण ड्रॉविंग त्याने किती घेतलेलं आहे? अरुणने ड्रॉविंग किती केलेलं आहे? उचल किती घेतलेली आहे? 5,000. आणि पंडितने किती घेतलेली आहे? 6,000. म्हणजे 6% तसं जर पाहिलं 5,000 वरती 6% केलं तर त्याला व्याज किती द्यावं लागेल? ड्रॉविंगवरती 300. म्हणजेच हे किती महिन्यासाठी आहे? 6 महिन्यासाठी. पण आपल्याला किती महिन्यासाठी हे पूर्ण टोटल वर्षासाठी आहे आणि 6 महिन्यासाठी किती आले? 150. हे कुठे दाखवणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर तसंच दुसरं आहे पंडित ड्रॉविंग. त्याची रक्कम सुद्धा किती आहे? 6,000. त्यावरती किती टक्के आहे? 6%. 360 हे पर ॲनम आहे, म्हणजे वर्षासाठी आहे. आणि 6 महिन्यासाठी किती येतात? 180. हे सुद्धा आपण कुठे दाखवणार आहोत? प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनच्या क्रेडिट साईडला आपण हे दाखवणार आहोत. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत. काही ॲडजस्टमेंट बाकी आहेत आणि आता ती ॲडजस्टमेंट कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये 6 नंबरची ॲडजस्टमेंट आहे प्रॉब्लेममध्ये दिलेली. आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ ₹1,000. आउटस्टँडिंग सॅलरी जी आहे ती 1,000 आहे. मग त्या सॅलरीचं आउटस्टँडिंग हा इफेक्ट कुठे होतो हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणून पहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय दाखवणार तुम्ही? टू सॅलरी टोटल आहे 28,000. त्याच्यामध्ये ॲड केले 1,000 आउटस्टँडिंग 1,000 आले, टोटल झाले 29,000. त्यानंतर पुढचा एक भाग आहे अनपेड वेजेस. आता अनपेड वेजेस जर अशी एंट्री आली तर काय होईल? तर अनपेड वेजेस प्रॉब्लेममध्ये दिसतात तुम्हाला 500. तर पुढे दाखवणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पहिल्यांदा लिहिणार टू वेजेस पेड किती आहे? 15,000. आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आउटस्टँडिंग किती? 500. टोटल किती झाले त्याचे? 15,500. हे कुठे दाखवणार आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर पुढचा भाग जो महत्त्वाचा आहे, पंडित इज टू गेट अ सॅलरी ₹1,000 पर मंथ. पंडितने सॅलरी किंवा पंडितला सॅलरी जी मिळते ती महिन्याला किती आहे? 1,000. पंडित जरी पार्टनर असेल तरी त्याला काय मिळते? सॅलरी मिळते. मग ती आपण कुठे दाखवणार आहोत? तर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कशी एंट्री येईल? टू पंडित कॅपिटल अकाउंट. आणि आउटर कॉलमला किती रक्कम येईल? 1,000 गुणिले 12 म्हणजे आउटर कॉलमला रक्कम येईल 12,000. कुठे दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि त्यानंतर यामध्ये शेवटची एंट्री आहे 7 नंबरची. स्टॉक ऑन 31 मार्च. स्टॉक ऑन 31 मार्च 2017 वॉज ₹65,000. म्हणजे एकूण स्टॉक किती आहे? 65,000 आहे. पण हा जो स्टॉक आहे तो कोणता आहे? क्लोजिंग बॅलन्स आहे. म्हणून आपण हा क्लोजिंग बॅलन्स कुठे दाखवणार आहोत? 65,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व ॲडजस्टमेंट पाहिलेल्या आहेत. आता डायरेक्ट आपण प्रॉब्लेम सोडूया. आत्ताच आपण आता सर्व ॲडजस्टमेंट पाहिलेल्या आहेत. तर आपल्याला प्रॉब्लेम सोडताना तर पहिलं गोष्ट आपण 3 अकाउंट आपण ओपन करणार आहोत. या ठिकाणी दिसते पहा ट्रेडिंग अकाउंट ऑफ अरुण अँड पंडित. आणि त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट खोलल्याच्या नंतर आपल्याला पुढचं अकाउंट खोलायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ अरुण अँड पंडित. म्हणजे पहिलं ट्रेडिंग अकाउंट, नंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. आता डायरेक्ट प्रॉब्लेमला आपण सुरुवात करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं तर सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यावं लागेल टू ओपनिंग स्टॉक
ओपनिंग स्टॉक प्रॉब्लेममध्ये दिसतोय तुम्हाला. ओपनिंग स्टॉक आहे या ठिकाणी 70,000. त्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट आपल्याला नाही आहे. त्यामध्ये काही स्टॉक परत आपण प्रॉब्लेममध्ये दिसतात आपल्याला. टू परचेस, तर परचेस या ठिकाणी आहे 1,80,000. 1,80,000. त्यानंतर मागे ॲडजस्टमेंट केलेलं आहे पहा. टू वेजेस पेड. टू वेजेस पेड. आता वेजेस पेड किती आहेत वेजेस पेड, तर प्रॉब्लेममध्ये दिसतात आपल्याला टोटल 15,000. आणि त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण आउटस्टँडिंग OS. म्हणजे पहा 6 नंबरची आहे अनपेड वेजेस ₹500. म्हणजे ते आपण ॲड करतो या ठिकाणी. तर टोटल झाले 500. हे मी तुम्हाला अगोदरच ॲडजस्टमेंटमध्ये दाखवलेलं आहे. हे टोटल झाले 15,500. त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे जो मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. तो आहे टोटल 18,000. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे 18,000. आणि त्यानंतर क्रेडिट साईड लिहूया आपण बाय सेल्स 3,72,000. 3,72,000. आणि बाय क्लोजिंग स्टॉक 65,000. क्लोजिंग स्टॉक आहे 65,000. तर याच्यामध्ये ही पण ॲडजस्टमेंट पाहिली शेवटची दिलेली आहे पहा. स्टॉक ऑन 31 मार्च 2017 वाज ₹65,000. मग ती या ठिकाणी आलेले. तर याची आपण बेरीज करूया. तर टोटल बेरीज केली तर याची येते 4,37,000. बेरीज येते याची 37,000. आणि टॅली करून घेऊया आपण इकडे सुद्धा. याची बेरीज येते 4,37,000. 4,37,000. आता या ठिकाणी आपल्याला 4,37,000 4,37,000. मग आपल्याला काढायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट. आता टू ग्रॉस प्रॉफिट 4,37,000तून ही वरील जर अमाऊंट वजा केली तर ती येते 1,53,500. आणि ती आपण कॅरेट डाऊन करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणून इथे घेऊया बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाऊया आणि इथे म्हणूया बाय ग्रॉस प्रॉफिट. आता म्हणूया इथे ब्रॉड डाऊन किती आहे 1,53,500. आता इथे आपल्या लक्षात आलं आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट ऑफ अरुण अँड पंडित. इथे सर्व ॲडजस्टमेंट केली. ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर केलेला आहे किंवा कॅरेट डाऊन केलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ अरुण अँड पंडितच्या क्रेडिट साईडला. तर या ठिकाणी आपण अगोदर डेबिट साईड पाहूया आणि नंतर मग क्रेडिट साईडकडे जाऊया. तर या ठिकाणी पहिला जो घटक आहे तर प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे पहा टू सॅलरीज प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिसते 28,000. सॅलरीज किती आहे 28,000. त्यामध्ये ॲड केले आपण आउटस्टँडिंग म्हणजे पहा सॅलरी जी आहे पहा 6 नंबरला जो तुम्हाला ॲडजस्टमेंट दिली त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग दिसतात 1,000. म्हणून इथे म्हणूया 1,000 आउटस्टँडिंग. आणि टोटल यांची बेरीज करून आउटरला मांडूया आपण 29,000. हा एक इफेक्ट झाला ॲडजस्टमेंटचा. आता दुसरा घटक पाहूया आपण याच्यामध्ये टू ऑफिस एक्सपेन्सेस. दुसरा घटक आहे ऑफिस एक्सपेन्सेस.
यावरती सुद्धा काही ॲडजस्टमेंट आहे. अगोदरच मी तुम्हाला सांगितलेले ऑफिस एक्सपेन्सेस. तर यामध्ये 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. तर त्यामधून काय ॲडजस्टमेंट आहे, तर ती ॲडजस्टमेंट आहे ऑफिस एक्सपेन्सेस इन्क्लुडेड प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स आपण लेस करतो, म्हणून या ठिकाणी लेस इथे लिहितो मी प्रीपेड इन्शुरन्स. तर ऑफिस एक्सपेन्सेस किती आहे, तर 6000 आहे आणि वजा किती करणार आपण त्याच्यातून 1000. तर आउटरला रक्कम येते 5000. ही एक गोष्ट कळल्याच्या नंतर थोडंसं पुढे जाऊया आपण आणि आपण अजून छोट्या पद्धतीने टू इंटरेस्ट ऑन लोन, त्याला म्हणूया ड्यू बट नॉट पेड. तर इंटरेस्ट ऑन लोन, तर अजून एक ॲडजस्टमेंट आहे. तर लोन घेतलेलं आहे आणि लोन टेकन 9%, तर ती टोटल रक्कम आहे ती पहा, लोन टेकन 9%. तर या ठिकाणी 1 लाखावरती आपण काढणार आहोत, पण ते 6 महिन्यासाठीच आहे, म्हणून 1 लाखावरती जर 9% काढलं तर ते येतील 9000. टोटल किती येतील एका वर्षासाठी 9000 येतील. पण तारीख त्याची जी दिलेली आहे 1/10/2016, म्हणजे आपल्याला किती महिन्यासाठी आहे, 6 महिन्यासाठी. म्हणजेच 1 लाखावरती 9% ते 6 महिन्यासाठी, म्हणजे टोटल रक्कम आली 9000. 6 महिन्यासाठी आली रक्कम ती 4500. तर अशा पद्धतीने ती रक्कम येईल. त्यानंतर पुढचा भाग पाहणार आहोत आपण टू डेप्रिशिएशन. यामध्ये पहिले ॲडजस्टमेंट करून दाखवली होती डेप्रिशिएशनची तुम्हाला. तर या ठिकाणी डेप्रिशिएशन कोणकोणतं आहे पाहूया. एक, बिल्डिंगची अमाऊंट 2500. प्लॅन्टची अमाऊंट 4000 आणि मोटर व्हेकल याची अमाऊंट आहे 1500. अशी टोटल पहिल्यांदाच ॲडजस्टमेंट करून दाखवलेली आहे आणि याची टोटल रक्कम आउटरला मी मांडत आहे 8000. त्यानंतर डाऊटफुल डेब्ट्स आपण काढलेले आहेत 5%ने, म्हणून तिची सुद्धा एंट्री इथे करतो. टू प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, ती रक्कम आलेली आहे 4500. आणि त्यानंतर क्रेडिट साईडला येऊया आणि लक्षात येईल अजून एक, बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर. आता इंटरेस्ट ऑन डिबेंचर, तर प्रॉब्लेममध्ये तुम्ही जर पाहिलं तर जो टोटली इंटरेस्ट आहे त्याच्यावरती 6% इंटरेस्ट आहे. म्हणजे टोटल डिबेंचर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिसतील. टोटल डिबेंचर आहे 50,000. इथे तात्पुरत्या स्वरूपात लिहितो मी. आणि जर याच्यावरती 6% जर घेतले तर ते होतील 3000. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, तर या ठिकाणी 3000पैकी अगोदरच, याकडे लक्ष देऊ नका, मी हे तात्पुरतं तुमच्यासाठी केलेलं आहे. तर रिसिवड म्हणून किती आलेले आहेत प्रॉब्लेममध्ये दिसत पहा 1500. आणि याच्यातले उरलेले जे आहेत 1500 त्याला म्हणूया आपण ॲड आउटस्टँडिंग. काय म्हणूया आपण, आउटस्टँडिंग. म्हणजे किती आलेत 1500 आणि म्हणून आउटरला मांडूया किती 3000 आणि बॅलन्स टॅली करूया आणि मग लक्षात येईल. टॅली करताना इथे 1,56,500 इथे सुद्धा मांडतो मी
1,56,500 आणि मग इथे येईल जो 1,56,500 मधून उरलेला अमाऊंट वजा जर केली तर येईल नेट प्रॉफिट. तर या ठिकाणी पहा टोटल आपण राऊंड अप केलं आहे 1,56,500 आणि 1,56,500. तर यातून हा सर्व खर्च वजा जर केला तर आपला नेट प्रॉफिट येतो, तो आहे नेट प्रॉफिट 1,05,500 आणि तो सुद्धा काय होणार आहे, कॅरी डाऊन होणार आहे कुठे, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर मग पुन्हा पाहू आपण प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला हा बॅलन्स जो आहे तो कुठे ट्रान्सफर होणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर पाहूया प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट या ठिकाणी दिसते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट दिसते. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट प्रॉफिट होता तो आपण या ठिकाणी बाय नेट प्रॉफिट तिकडून कॅरेट डाऊन झाला, इथे तो ब्रॉड डाऊन होणार आहे आणि ती रक्कम आहे 1,05,500. त्यानंतर आपण एक ॲडजस्टमेंट पाहिलेली होती, ती ॲडजस्टमेंट पंडित इज गेट ए सॅलरी ₹1,000 पर मंथ. तर त्याचा इफेक्ट तुम्हाला सांगितलं होतं प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथे लिहूया पंडित कॅपिटल अकाउंट किती सॅलरी आहे, तर ती आहे 1,000 आणि असे किती महिने आहे, तर 12 महिने आहेत, म्हणून अमाऊंट इथे येईल 12,000. त्यानंतर पुढचा भाग आहे टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सुरुवातीलाच मी इंटरेस्ट तुम्हाला दाखवलेला आहे. अरुणचं व्याज जे आहे ते आहे 4,800 आणि पंडितचं आहे 3,600. असं दोन्ही मिळून इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8,400. त्यानंतर इकडचा एक भाग पाहूया आणि मग नंतर लक्षात येईल की या ठिकाणी बाय नेट प्रॉफिट ब्रॉड डाऊन केल्याच्या नंतर अजून एक एंट्री आपण पाहिली ती ड्रॉविंगची, बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. तो किती महिन्यासाठी आहे, फॉर 6 मंथ्ससाठी आहे. म्हणून तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये अगोदर सोडून मी दिलेले आहे. ते टोटल आहे 150 आणि पंडित 180 आणि हा बॅलन्स आउटरला जर मांडला तर ड्रॉविंग्स येतात 330 आणि याची जर बेरीज केली मी या ठिकाणी तर याची बेरीज येते 1,05,830 आणि टॅली करून घेऊया आपण या ठिकाणी 1,05,830 आणि जर 1,05,830 मधून हा बॅलन्स जर वजा केला तर टोटल येतो या ठिकाणी 85,430 आणि याला म्हणूया आपण प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल्स अकाउंट्सला म्हणजे. आणि हा प्रॉब्लेम जो आहे तर हा प्रॉफिट्स आहे तो शेअर करायचा आहे कोणामध्ये, तर अरुणमध्ये आणि पंडितमध्ये. कसा शेअर करायचा आहे, तर या ठिकाणी वाक्य लिहितो मी, शेअर करायचा आहे इक्वली. कसं करायचं आहे, शेअर्स इक्वली करायचं आहे. म्हणून पाहूया इथे वाक्य मी लिहितो मग तुमच्या लक्षात येईल. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स. मग आता कॅपिटल कोणाचं आहे, कोण आहे, तर पहिला आहे अरुण 1/2
85,000चे निम्मे 85,430चे निम्मे किती आलेत 42,715 आणि पंडितला सुद्धा वन हाफने किती आलेले 42,715. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली होतो. म्हणजे पहा या प्रॉब्लेममध्ये आपण 3 घटक शिकलेलो आहोत. पहिला घटक आपण ॲडजस्टमेंट कशा करायच्यात मी ते तुम्हाला दाखवलं. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट ऑफ अरुण अँड पंडित हे आपण ओपन केलं. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा आपण ओपन केला आणि त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट हे ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा त्या प्रॉब्लेमकडे पाहूया. ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट आलेलं आहे त्याचा 1,53,500. तो ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर केलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ अरुण पंडितच्या क्रेडिट साईडला 1,53,500. त्यानंतर नेट प्रॉफिट आला. नेट प्रॉफिट या ठिकाणी दिसतो आपल्याला. नेट प्रॉफिट किती आलेलं आहे तर या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे पहा 1,05,500 आणि तो सुद्धा आपण ट्रान्सफर केलेला आहे. कोणत्या ठिकाणी ट्रान्सफर केला आहे तर आपल्या लक्षात येईल प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला नेट प्रॉफिट इथे ब्रॉड डाऊन केलेला आहे आणि याची टॅली केली आणि त्याच्यानंतर जो उर्वरित अमाऊंट आहे तो प्रॉफिट आलेला आहे आणि हा प्रॉफिट आपण अरुण आणि पंडित यामध्ये वाटून दिलेला आहे. धन्यवाद.